पुणे जिल्हा परिषद निवडणूक जाहीर होताच खेड तालुक्यात राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे। इच्छुक, गटबाजी, पक्षांतर आणि अंतर्गत संघर्ष यामुळे तालुक्यातील राजकारण सध्या कमालीचे तापले असून कुरुळी, आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गट हा सध्या राजकीय केंद्रबिंदू ठरला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड तालुक्याचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पक्षातील घडामोडींवर थेट आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून जर परस्पर पक्षप्रवेश, उमेदवारी किंवा निर्णय झाले तर प्रसंगी राजकारणातून संन्यास घेईन असा स्पष्ट इशारा दिल्याने राष्ट्रवादीतील अंतर्गत खतखत चव्हाट्यावर आली आहे। कुरुळी, आळंदी ग्रामीण गटातून राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाकडून शीतल आशिष येळवंडे या मागील 5 वर्षांपासून जोरदार तयारी करत आहेत। इच्छुक उमेदवार शीतल येळवंडे या सामान्य कुटुंबातून पुढे आलेली, तळागाळातील कार्यकर्ती गावागावात पोहोचलेली अशी त्यांची ओळख निर्माण झाली असून त्यांनी आजवर होम टू होम प्रचार, गावभेटी आणि सामाजिक काम, दांडगा जनसंपर्क यावर भर देत मजबूत जनाधार उभा केला आहे। त्यांना कोणताही राजकीय वारसा नसतानाही जनतेच्या प्रश्नांशी थेट नाळ जोडल्यामुळे त्या जनशक्तीचे प्रतीक ठरत आहेत। मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधील इच्छुक विनया सुधीर मुंगसे या भोसरीचे माजी आमदार विलास लांडे पाटील यांच्या कन्या व नेते सुधीर विठ्ठल मुंगसे यांच्या पत्नी या आयत्या वेळी अजित पवार गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा सुरू आहे। या संभाव्य पक्षप्रवेश आणि घराणेशाहीच्या राजकारणाविरोधात माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पक्ष नेतृत्वावर उघड नाराजी व्यक्त केली आहे। या सर्व घडामोडींमुळे कुरुळी, आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील निवडणूक ही घराणेशाही आणि धनशक्ती विरुद्ध सामान्य कुटुंबातून आलेली जनशक्ती अशी थेट लढत ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत। लवकरच उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार असले तरी इच्छुक उमेदवार शीतल आशिष येळवंडे यांचे पारडे जड दिसत आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।